नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला इथे मी हा एक भाग देत आहे. पण या कथेचे पुढचे भाग तुम्हाला असे लिहून न ऐकता ते तुम्हाला माझ्या तोंडून काही भाग ऐकायचे आहेत. ते तुम्ही नक्कीच आवडीने ऐकाल अशी मी आशा ठेवते. मगापासून जाणवलेली भीती आता पियाला वाटत होती. ऑफिसमध्ये ती कुणाची बायको आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पण हीच गोष्ट या सर्वांना कशी सांगायची हे तिला कळत नव्हतं. आता काय करणार आहेस गं? आता तुझ्या ऑफिसमध्ये कळेल ना, तू त्यांच्या बॉसची बायको आहेस ते. कायाने हळूच विचारलं. तिला माहिती होतं की पियाने ऑफिसमध्ये कोणालाही काही सांगितलेलं नव्हतं. कायाच्या प्रश्नावर मात्र पियाने खिन्नपणे खांदेच उंचावले होते. तिला माहिती होतं की पियाने ऑफिसमध्ये कोणालाही काही नियम सांगितले नव्हते. ही गोष्ट कायाच्या प्रश्नावर पियाने खिन्नपणे खांदे उंचावले. हॅलो मॅम, एक जण ताराकडे येतच तिला विश करत म्हणाला. तारा ऑफिसमध्ये जास्त ये-जा करत असल्याने सर्वजण तिला ओळखत होते, पण बाकीच्यांना तसंच कुणी ओळखत नव्हतं. आज इथे फक्त मुंबईतल्या सर्व ऑफिस ब्रांचची पार्टी होती, त्यामुळे 400 ते 500 लोकांची गर्दी अपेक्षित होती. त्याचप्रमाणे जय्यत तयारी सुरू केलेली होती आणि कडक सिक्युरिटी ठेवली होती. इलेक्शन अगदी 10-15 दिवसावर आलं होतं, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम टाळण्यासाठी कुणालने आधीच काळजी घेतली होती. काय भारी आहे ना हे सर्व, काया आजूबाजूला बघत म्हणाली होती. वहिनी, स्नेहाने हाक दिली तशी पिया तिच्याकडे वळली. प्रथमेशने आम्हाला सांगितलं आहे, तू इथे कोणालाही तुमच्या लग्नाबद्दल सांगितलं नाही. तुला तुझ्या कलिगसोबत थांबायचं असेल तर तू थांब. आम्ही नंतर तुला कसं जॉईन करायचं ते बघतो. स्नेहाने सांगितलं तसं पियाच्या मनावरील बऱ्याच ताण हलका झाला. तिने हसून होकार दिला आणि थोडं बाजूला जाऊन तिच्या ओळखीचं कोणी आहे का ते पाहू लागली. नाही म्हटलं तरी कायालाही त्या पार्टीचं वातावरण पाहून थोडंसं टेन्शन आलं होतं. इतक्या मोठ्या पार्टीत जाण्याची तिची तयारी पहिली वेळ होती. आधी फक्त कॉलेज पार्टी किंवा फॅमिली फंक्शनला गेलेली होती ती, पण हे वातावरण वेगळंच होतं. काया, थोडा वेळ तू आमच्यासोबत थांब, आपण नंतर वहिनीला घेऊ. चल तिकडे जाऊयात, रिद्धीने सांगितलं आणि ती तिला एका बाजूला घेऊन गेली. डीजे सॉंग्स, गप्पा आणि ड्रिंक्स घेऊन फिरणारे वेटर्स, सर्व काही पूर्ण जोशात चालू होतं. लोक एकामागोमाग एक येत होते. बऱ्याच लोकांची उपस्थिती झाली होती. काही जवळचे बिझनेस क्लायंट्सही आलेले होते. राहुल आणि त्याच्यासारखे काही वरच्या लेवलचे अधिकारी सुद्धा तिथे त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांची नीट व्यवस्था करत होते. पिया एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिलेली होती. यार, कोणीच ओळखीचं दिसत नाही. या सर्वांसोबतच थांबायला हवं होतं, ती विचारच करत होती. तेवढ्यात तिला एक आवाज आला. हे हे एका दिशेने आवाज आला तशी तिने त्या दिशेने पाहिलं. हाय शीतल, पियाने हसतच उत्तर दिलं. शीतलच्या पाठोपाठ अजून चौघी आल्या होत्या. किती सुंदर दिसतेस तू, दीप्ती नावाच्या मुलीने सांगितलं. पियाने मात्र हसून तिला थँक्यू म्हटलं. काय गं, दुपारी तर म्हणत होतीस की तुमच्याकडे हातात बांगड्या ठेवाव्याच लागतात, मग आता का काढल्यास? संचिता नावाच्या मुलीने कुचकेपणाने विचारलं. तिला पियाविषयी आधीपासूनच त्रास होता, कारण ती पियाला अनुभव नसतानाही ऑफिसमध्ये घेतली गेली होती, तेही पार्ट टाईम जॉबसाठी. ती कायम संधी मिळेल तेव्हाच टोमणे मारत असे, पण सरळ काही बोलत नसे, कारण प्रथमेशला समजल्यास तिची नोकरी जाऊ शकते याची तिला भीती होती. शेवटी ती प्रथमेशच्या ओळखीनेच तिथे लागली होती, हे सर्वांना माहिती होतं. ते काय आहे ना, माझ्या अहोंनी मला सांगितलंय की मी घातलेल्या या ड्रेसवर त्या बांगड्या सूट होत नाही, म्हणूनच त्यांनीच त्या स्वतः काढल्यात. उगाच लाजत पियाने सांगितलं. संचिताचे टोमणे समजत होते तिला, पण भांडून आपली इज्जत कमी व्हावी असं तिला वाटलं नव्हतं. त्यातून कुणाला काही कळलं तर ऑफिसमधून काढण्याची भीती होतीच. त्यामुळे ती प्रत्येक टोमण्यावर शांतपणे पण टोचणारच उत्तर देत होती. नवऱ्याने काढलेल्या या संचिता हसतच तिला चिडवू लागली. ड्रेस मस्त आहे तुझा, संचिताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कीर्ती म्हणाली. पियाने फक्त हसून उत्तर दिलं. ते बोलत असताना गेटच्या दिशेने एकाच गोंधळ झाला आणि सर्वांनी त्या दिशेने पाहिलं. कुणाल आणि प्रथमेश बॉडीगार्डच्या गराड्यातून फुल ॲटिट्यूडमध्ये आत येत होते. तो आला तसा पियाची नजर मात्र त्याच्यावर गेली. मगाशी ती निघाली तेव्हा तो तयार होत होता, त्यामुळे त्याने त्याला पाहिलं नव्हतं. आता तो समोरून येत होता. त्याला ती पापणीही न हलवता पाहत होती. ब्लॅक टी शर्ट, त्यावर ब्लॅक ब्लेझर, सेट केलेली सिल्की केस,
ट्रिम बियर्ड, हातात ब्रँडेड वॉच आणि त्यावर त्याचा तो ॲटिट्यूड. संपूर्णच त्याला ऑरा काही वेगळंच वाटत होता. तो आता तसा. काही लोक त्याच्या स्वागतासाठी पुढे गेले. सर्व स्टाफ त्याला बघायला गर्दी करत होता. मग त्याच्या बॉडीगार्ड्सनीही कोणाला काही पुढे येऊ दिलं नव्हतं. गाडीतून उतरला त्या एका क्षणासाठी तो तिला दिसला होता. त्यानंतर त्याच्या बाजूला जमलेल्या गर्दीत तो गुडूप झाला होता. कुणालानी प्रथमेश तिकडे येताच आधी तारा, स्नेहा, रिद्धी आणि काया तिथे होत्या. तिकडे गेले. त्या चौघी आपल्या बोलण्यातच रमलेल्या होत्या. काया खूप चांगली रमली होती त्यांच्यात. अधूनमधून त्या चौघींचं लक्ष पियाकडे जात होतं. केतन आणि कार्तिक तिकडेच जातात. सर्वांसोबत ओळख करून घेत होते. थोडा वेळ सर्वांशी बोलून ते एका ठिकाणी जाऊन बसले होते. काया बोलतायत इतकं कुणाल तिकडे जाऊन येतच विचारलं, दादा या सर्वच महामाया आज थोड्या बऱ्या दिवसात दिसतायत ना? प्रथमेश त्यांना चिडवत म्हणाला. त्याने एक नजर कायाकडे टाकली, पण लगेचच नजर वळवून स्नेहाकडे पाहिलं तरी त्याची ती तिरकी नजर कायाकडेच होती. प्रथमेश त्या तशा असल्या तरी असं त्यांच्या तोंडावर बोलू नये रे. कुणाल त्याला साथ देतच म्हणाला. तसं त्या तिघींनी तोंड फुगवून त्याच्याकडे पाठ फिरवली. खूप सुंदर दिसताय. बाजूलाच उभ्या असलेल्या ताराला साईड करतच तो म्हणाला. तसं त्या तिघी खूपच खुश झाल्या होत्या. प्रथमेशनेही त्याची तारीफ केली. एका क्षणासाठी मध्येच त्याची नजर कायाकडे सुद्धा रोखली गेली होती. काया यू लुकिंग. ताराला मिठीत घेतच कुणाल बोलला होता आणि तसं तिने हसूनच रिप्लाय सुद्धा केला होता. प्रथमेशची नजर सुद्धा तिच्यावरच होती. तिला कळत नव्हतं. नी लेंथ ब्लॅक शॉर्ट स्लीव ड्रेस तिने घातला होता. केस थोडे कर्ल करून मोकळे चढले होते. हलका मेकअप. सुंदर तर ती होतीच, अगदी सेम पियासारखीच. दोघींचा फक्त स्वभाव वेगळा होता, अगदी एकमेकींच्या उलट. प्रथमेश तिकडे येताच काया अस्वस्थ झाली होती. त्याच्यासमोर जायचं तर नव्हतं, पण तो समोर येतच होता. आताही तो तिकडेच येऊन होता आणि कितीही अडवलं तरी तिची नजर त्याच्यावर जात होतीच. पार्टी कोड ब्लॅक असल्याने त्याने थ्री पीस ब्लॅक सूट घातला होता. शर्टच्या 3 बटनांनी त्याची छाती उठून दिसत होती. ब्लेझरच्या स्लीव्ज वर खेचल्या असल्यामुळे त्याच्या हाताच्या फुगलेल्या नसाही दिसत होत्या. सिल्की केस, कपाळावर आलेले ट्रिम बियर्ड आणि गोऱ्या रंगावर उठून दिसणारा त्याचा तो ॲटिट्यूड, सर्वच अगदीच कातील दिसत होतं. कुणालसोबत कितीतरी मुली सारखं त्याच्याकडेच पाहत होत्या. नयन नाही आली. त्या चौघींना पाहून कुणालने विचारलं, तिला इथे बोर होत माहिती आहे ना? स्नेहाने सांगितलं. तसं कुणालने पुढे काहीच बोलला नाही. त्या चौघींसोबत थोडा वेळ बोलून कुणाल आणि प्रथमेश तिकडून निघून गेला. या पार्टीत घरची फक्त यंग जनरेशन आल्याने मस्ती जोरात चालू होती. नेहमी या पार्टीला फक्त गणेश काका यायचे, पण यावेळी त्यांना काही कारणामुळे बाहेर जावं लागलं होतं. माधवी आणि मानव त्यांच्यासोबतच येणार होते, पण तेही गणेश काकांसोबत गेले होते. कुणाल तिकडे आलेल्या काही गेस्टसोबत प्रथमेशची ओळख करून देत होता. काहींना पर्सनली भेटणं गरजेचं होतं. त्यांना जाऊन तो ग्रीट करत होता. बॉस कसले हँडसम दिसत आहे ना, बघ ना. गेल्या महिन्यातच त्यांचं लग्न झालं आहे. संचिता तोंड पाहतच म्हणाली. तसं पियाचं लक्ष तिच्या बोलण्याकडे गेलं. हा घे. एक ग्लास पुढे करतच संचिताने पियासमोर केला. सॉरी मी ड्रिंक करत नाही. पियाने हसूनच नकार दिलेला होता. एक दिवस घेतलीस तर काही होत नाही आणि ही ड्रिंक काही लगेचच चढत सुद्धा नाही. संचिताने तिला सांगितलं. मला नको, मी ज्यूस घेते. पियाने पटकन ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेतच सांगितलं. आज मी कपल डान्समध्ये पार्टिसिपेट करणार आहे. लास्ट इयरला मला यायला जमलं नव्हतं. शीतल सांगत होती. कोणासोबत डान्स करणार आहेस तू? एकीने तिला हलकासा धक्का देतच विचारलं. मी तर कुणाल सरांनाच विचारणार आहे. आजचा दिवस ते सर्वांशी बोलतात. पुन्हा ही संधी नाही मिळणार. शीतल काहीशी लाजतच बोलली, पण पियाला मात्र आता राग येत होता. ते तुझ्यासोबत डान्स करतील ना? त्यांची बायको आहे ना, डान्स तर करावाच लागणार आहे. पियाने स्वतःचा राग आवरतच बोललं होतं. तर प्रेक्षकांनो, यापुढे कथेचे भाग तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर तिथे लिहून न ऐकता तुम्हाला किंवा लिहून न पाहता ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नक्कीच कॉम्प्रोमाइज कराल आणि तिथे सुद्धा ही कथा एन्जॉय कराल. त्यांची बायको नाही आली. मगाशी ते प्रथमेश सरांसोबतच आले तेव्हा पाहिलं आणि ती बघ, त्यांची फॅमिली आहे. त्यात सर्व त्यांच्या बहिणी आहेत, फक्त ती एक मुलगी सोडून.
ती मुलगीसुद्धा खूपच लहान वाटते, त्यांची बायको नसेल. कायाकडे बघूनच शीतल सांगत होती, मी आहे त्यांची बायको. पिया मनातूनच त्यांना ओरडत सांगत होती, पण चेहऱ्यावर मात्र कसनूचं हसू होतं. पिया त्यांच्यातच बोर होत होती, पण त्या तिघींशिवाय तिला ऑफिसमध्ये कोणीच ओळखत नव्हतं, म्हणून कुठे जाऊ शकत नव्हती. काया आणि बाकीच्यांसोबत थांबूसुद्धा शकत नव्हती. भले आज तिला ओळखत नव्हते कोणी, पण काही दिवसातच ओळख झाल्यावर उगाच काही प्रॉब्लेम नको म्हणून ती आत्ताच काळजी घेत होती. इतक्या मोठ्या पार्टीत एकटी बसून उगाच तिला स्वतःला ऑड फील करून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मनातच नसतानाही ती तिकडे त्यांच्यासोबत बोलत बसली होती. हे हाय मागून आवाज आला, तसं संचिताने मागे बघितलं. हॅलो मॅम. संचिताने लगेचच तिला हसून ग्रीट केलं. मागे तारा, रिद्धी, स्नेहा आणि काया उभ्या आहेत. त्या चौघींना पाहून बाकीच्यांनीही त्यांना ग्रीट केलं. हाय, तुझा ड्रेस खूपच छान आहे. रिद्धीनं पियासोबत खोटं खोटं ओळख वाढवतच बोललं. तसं पियानेही पुढे होऊन तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता त्या मुद्दाम बाजूला होत सर्वांपासून लांब गेल्या आणि आता त्यांची मस्ती आणि त्यांच्या बाता चालू होत्या. पियाची नजर अधूनमधून कुणालला शोधतच होती आणि कुणालसुद्धा तिच्यावर लक्ष ठेवून होता. तेवढ्यातच कपल डान्सची अनाऊन्समेंट झालेली. कुणाल आणि प्रथमेश तिकडे त्यांच्या खास क्लायंटसोबत बोलत होते. डान्सची अनाऊन्समेंट होताच काही मुली समोरून येऊन त्या दोघांना डान्ससाठी विचारत होत्या, ज्यावर ते दोघेसुद्धा सौम्यपणे नकार देत होते. मे आय डान्स विथ यू मिस्टर कुणाल. मागून एक ओळखीचा आवाज आला. तसा कुणालच्या चेहऱ्यावरती स्माईल आली. ओ माय यू लुकिंग ब्युटिफुल. कुणालने हसतच तिला सांगितलं आणि एक फ्रेंडली हगसुद्धा केला. कुणालकडे बघून असलेल्या पियाने तिला ओळखलं. त्याच्या इतकं जवळ हसतच बोलताना मात्र पाहून तिला रागसुद्धा आलेला होता आणि मन अगदी उदासही झालेलं होतं. मीनाक्षीसोबतच ते खूप खुश होते. मी उगाच स्वप्न रंगवते. त्यांनी एक चान्स दिला आहे नात्याला, पण जर त्यांनी आधीच मीनाक्षी आवडत नसेल तर आमच्या नात्याला संधी देऊन तरी काय अर्थ आहे. त्या दोघांना पाहून तिच्या मनामध्ये विचार आला आणि तिच्याही नकळतपणे डोळे तिचे पाणावले होते. डान्स? कुणालने विचारलं. त्याची नजर पियाकडेच गेली होती. ती त्याच्याकडे बघतच होती. तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागलेली होती. पिया मात्र, आहे का इथे? तुला नक्की तिच्याशीच डान्स करायचा असेल ना? मीनाक्षी बोलली आणि तिकडून निघणारच होती की कुणालने तिला तिथेच अडवलं. थोडा वेळ नक्कीच, कुणाल हसतच म्हणाला आणि तिला घेऊन डान्स फ्लोअरवरती गेला. जाता जाता प्रथमेशला काहीतरी इशारासुद्धा केला आणि त्यानेही मान हलवूनच होकारसुद्धा दिला. कुणाल आणि मीनाक्षी डान्स फ्लोअरवर गेले होते. तसं पिया पाणवलेल्या डोळ्यांनीच त्या दोघांनासुद्धा पाहत होती. कायाने मात्र तिचा हात पकडूनच ठेवला होता. मोठ्या लोकांचं हे असंच असतं दी. काया तिचा राग कंट्रोल करतच हळू आवाजात बोलू लागली होती, पण पिया मात्र शांत बसलेली होती. हे ब्युटिफुल लेडी, वुड यू लाईक टू डान्स विथ मी? तिच्या मागे उभा राहूनच एकाने तिला प्रश्न केला होता आणि विचारलं होतं. तसं त्या दोघीसुद्धा मागे वळल्या. आपल्या आला भावाला पाठीशी घालायला. काया पियाच्या कानातच पुटपुटली. मला असा डान्स येत नाही. पियाने हसतच नकार दिला. चला मी शिकवतो. पियाचा हात पकडून तो तिला घेऊन गेला. काया तू माझ्यासोबत चल, केतनने तिकडे येत विचारलं. आणि माझ्यासोबत कोण डान्स करेल? रिद्धीने रागातच विचारलं. तसं त्याने खांदे उडवले. सॉरी, मला फक्त गणपती डान्स येतो, कायाने हसतच सांगितलं. तसं मात्र त्या तिघी आणि तो हसू लागला. चल, ते नाही जमलं तर आपण दोघं तिकडे गणपती डान्स करूया, चालेल ना तुला? सुरुवात तर करूयात ना, आपलीच पार्टी आहे, केतन बोलला आणि तेव्हा मात्र तिला घेऊन तो गेला. जाता जाता त्याने मागे वळून पाहिलं. या तिघींना डोळा मारला. तसं त्या तिघींनी मात्र हसतच मान डोलावली. आता त्या तिघी आणि कार्तिककडे तिकडे बघून त्यांचा डान्स बघत होते. कुणाल आणि मीनाक्षी, पिया आणि प्रथमेश, काया आणि केतन असा हा कपल डान्स रंगलेला होता. फ्लोअरवर डान्स करत होते. आजूबाजूला बाकीचे काही कपलसुद्धा डान्स करत होते आणि गाण्याचे बोल पुढील प्रमाणे होते. पल 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 हर पल, कैसे कटेगा ये पल, मैं मची है हलचल, दिल में मची है हलचल, कैसे हटेगा पल, ओ हम सब पर लगता है डर, रात कटे ना कभी हो ना सहर. सुंदर असे हे गाण्याचे बोल आणि सायलेंटमध्ये गाणं सुरू झालेलं होतं आणि मध्येच पार्टनर चेंज झाले. तसं कुणाल आणि पिया एकत्र आले तर प्रथमेश आणि काया आले. पार्टनर चेंज होताच केतन लगेच बाहेर निघून गेला होता आणि पुन्हा आणखी गाण्याचे बोल पुढील प्रमाणे सुरू झाले. तू जो है साथ मेरे तो डर लगे कैसे जैसे खूबसूरत घर, तू जो है साथ तो यह अंबर लगे कि जैसे साया हो सर पर,
आणि कुणाल पियाच्या डोळ्यात बघतच तिच्या मनाचा अंदाज घेत होता. त्याची नजर असह्य होऊन तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली होती आणि शांतपणे त्याच्यासोबत डोलत होती. त्यालाही काहीच घाई नव्हती. तो सुद्धा अगदी शांतपणे तिच्यासोबत डान्स करत होता. प्रथमेश आल्याने कायाला डान्स करायला जास्तच ऑड वाटत होतं, म्हणून त्याच्याशी बोलून ती लगेचच तिकडून बाहेर पडली होती. प्रथमेशने सुद्धा तिला काही केले अडवलं नव्हतं. कल क्या हो किसी को लगता है डर इस पल में सिमट उमर दिल की इतनी सारी बातें दिल पर टूटा है ये कैसा कहर तुमको पाकर खोने का है डर. आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, डान्स करता करता त्याने तिला विचारलं. तसं तिने फक्त नकारार्थी मान हलवली. मीनाक्षी माझी बिझनेस पार्टनर आहे आणि माझी बेस्टीसुद्धा, त्यामुळे तितकं आम्हाला बोलावंच लागतं. आय होप्स तू समजून घेशीलच, कुणालने सांगितलं. पण मात्र ती शांतच होती. या प्लीज काहीतरी बोलशील ना. ती काहीच बोलत नाही बघून त्याने मात्र पुन्हा तिला विचारलं. मला झोप येते, मी जाऊ, तिने विचारलं आणि त्याचं काही न ऐकता त्याच्या मिठीतून ती बाजूला झाली. बाजूला होत येत डान्स फ्लोअरवरून बाजूला त्या तिघी होत्या तिकडे जाऊन बसलेली होती. प्रेक्षकांनो, या कथेचे पुढील भाग तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत आणि ते सुद्धा असे लिहून न तर मी तुम्हाला ते सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल आशा आहे.